डोळ्याने काय दिसत हे पण तरी अनेक तुकडे जमात मुंडक वेगळं हात वेगळे पाय वेगळे पोट वेगळं पाठ वेगळे आता त्याचं वर्धन करीत नाही आणि केस तर किती मोठे कोणीच नाही आपल्या डोक्याचे केस कोणी मोडले का सगळ्या अंगावरचे बरोबर मग ते अनेक आणि त्याला जाणणार ते नाही आपण म्हणून आपण एक जाणणारे वेगळे न दिसणारे आता नाकात वारा चालला बनू नाकात काय चालला आणि जाताना वारा चालत नाही त्या नाकाला बोट लावायला वेळच राहत नाही रडण्या पुढं आणि बाकीचे माणसं येतात ना ते रडत नाही गपचूप बसले काय छोटे धरून आले पिढ्यावळीत त्याच्या लांब बोलत नाही कमून बोलत नाही त्याला कळतच नाही ओळखीतच नाही साधू संतांचं ऐकतच नाही आपली तरा करतात पैशावाल्या असतात लय माजलेल्या असतात पैशानं माजलेले असतात का पैशामुळे मोठे झाले वाढलेले असतात बेवकूफ असते लय मूर्ख असते म्हणून या करता लक्षात जरा माणसाला स्वप्नानं जास्त खाऊ नये नाहीतर जास्त खाल्लं ते डॉक्टर मला म्हणजे की जास्त खाणाऱ्या माणसाचं दुःख होत म्हणजे काम दुःख होत म्हणजे जास्त खाल्ल्यामुळं गाव खाल्ल्यामुळं जास्त खाल्ले भगाड्याचे भगाडे व्हायला आपले खाऊ खाऊ जास्त खाऊ भगाडे व्हायले हिशोबानं व्हायचं का म्हणून हे असे आगाऊ काढणारे पण त्याची बुद्धी म्हणजे हलकट होतात बुद्धी हिशोबानं राहतात मग हिशोबानं खातात युक्त हार विहार नेम इंद्रियाची सार पाठ करा नसावी बासर निद्रा बहु भाषण आता बोलला जाऊ नये का बोललं पाहिजे काम थोडं तरी जास्त बोललं जाऊ आहे काय आपली रीती कोणती करायचं थोडं बोलायचं जास्त बर त्याच्या शक्ती खर्च करायला लागले आणि आता तर मोबाईल आले मग त्याच्या हातात मनुष्य देहातलं मग आयुष्य दाता हे महा काळ जपत असे महा सोयीचा घोर वहा त्याने राहा कोणाच्या एकमेकाच्या पोरायच्या तुमच्या पोरायचं नाव काय पोरीचं नाव पोरी आहे का तुम्हाला किती पोरी आहे काय ना प्रत्येकाच्या ध्यानात आणि आपल्याला विसरले स्वतःला विसरले तेव्हा मूळघराला ध्यानात ठेवलं तुम्हाला किती पोरी आता त्याच्या मनात येत असतात कोणी म्हणत मला देवानं पोरगी दे बर कोणी पोरगी देते ना आणि मला 3 पोरी आहेत आणि 3 जावई
आणि तिघाला उभे केलेल्या सगळं असं माझ आणि कोणी हे बाई माझ्याकडे आली मला मला म्हणे पोलीस व्हायला लागल्या मला हे फोन करा त्या मला वाटेच घ्यावा द्यायला जास्त बोलत का कोणी द्यायला नाही वाटत म्हणजे द्यायची त्याबरोबर हे धंदा चालले काय आणि आपल्या हिताचा धंदा आपण करीत नाही आपण हे करावं साधू असलोनी संसारी जे वेगवेगळू करी वेदशास्त्र उभारी कारण तुम्हाला हे सोडावं लागलं काय करावं सोडायला लागले बाग फक्त सोडलं इथं नव्हती पण सोडावं लागलं दारूने काळे केस सोडावं वाटले का माझे केस लावा वाटले का आले गेले आणि आले आणि मी काळे बी पाहिले गोरे बी पाहिले पण दिसलोच नाही काळे पाहिले गेले आणि गोरे पण दिसलो नाही असं आपण आपल्याला न्याहाळाव नुसतं खाऊ खाऊ झोपत जाऊ नये नसावी निद्रा पुन्हा पुन्हा बरोबर पण धंद्या करता बरोबर करावं पण साधू संत सांगते आपल्याला की तुम्ही स्वतःच कल्याण करून द्या स्वतः कोण आहे Who are you? You are not your land, your building. मग तुमचा श्वास तुम्ही नाही तुमचा मन तुम्ही नाही मग अशा रीतीनं तुम्ही सच्चिदानंद आयुष्याचा साधने सच्चिदानंद पदवी घेतली मग आयुष्यात साधने आयुष्याच्या काळातच आपल्याला निश्चय करावं लागले की मी खराय मरा नाही मी दिसत नाही आणि दिसतो हे शिकवलेलं आहे म्हणून ती गवळण म्हणजे किती शिकवान मग वेळा कस काय झालं बाबा म्हणजे ती म्हणते की मी त्या देवाची रथ झालो माझं बाप कुठे गेलं म्हणजे इकडे राहायचं तिकडं कसं काय गेलं देवाकडे गेलं देवाकडे गेलं तर देवात झालं वेगळं राहिलं तर नाही देवीनं दिसणारा मेली अरे इकडचे छापे आहेत ना लग्नाचे ते काही असते छापे लय नखरे करते माणसं लग्नाच्या वेळेस तसं त्याला उद्धवच्या आल्यावर होत आणि मला ते कापून जाणं म्हणून साधू संत सांगतेत आम्हाला एवढं का नाही तर बसले लग्नात काय करायचं फटाफट फटाकड्या काढवायचं लागले त्या दोघा नवरा बायकोला भानच नाही राहिले पाहिजे नवराची बायको दोघाला भानच नाही ते तुम्ही त्याच्याकडे पाहत आणि त्याच्याकडे पाहत मजा येते मजा तवा येते सरपंच झाल्यावर म्हणून ते हात आलं की असं वाकडासारखं रस्तो पिऊ नये दुधाला काय त्याचं पाय पाडून पवित्र आणि नाही तर तुम्ही चांगले कोण चांगलं नाही तुम्ही चांगले आणि हे चांगलं नाही कोणाचं
पाहे पाडून पवित्र निघून पाशी त्वचेची पदरात पर्या वेळी गोचिड अशुद्ध गायन सेविते पुन्हा दुसरा ग्रंथ केला की वेद को चिकनच खाते नाही तर कमला कमस्त वार घ्यायचा ते सोडवते तर चिकनच खाते कमला कंदा आणि तरी नांदू नको एकेची घरी परी पराभू विजय भरमरी येराची होतच ठेवली नाही तरी निदैवत्या परिवरी लोह्या रुसलिया चित्रवरी सोन्याच्या लोखंड्या लोखंडाच्या कराया सोन्यानं भरलेल्या पुरलेल्या अंगणात आणि त्याच्यावर बसला आणि तुकडे काय नातरी निर्दैवात तस तुम्ही सोन्यासारखा निरव्य न मानणारा आत्मा आहे ते आत्याकडे लक्ष देतच नाही आणि इकडं कागदाच्या मोठा कक्षा लक्ष देत त्याकडे मध्ये कॅन्सर होत्या एक जब कोणती काय नोट कॅन्सल झाली ना कोणती 1000 कोणत्या महाराज कोणी माझे कराले ते म्हणले आमचे काय आमचं बोलाली त्याला मी काय करू बोलू का ते आमचं बोलायला माझ्या कामं बोलाय म्हणजे ते त्यांना सांगितलं होतं की जास्त दे तुम्ही जी बँक सरकारी त्याच्यात पैसे बँकेत कामून पैसे टाकले सगळं केलं मग अशा प्रकारे आयुष्याचा नाश करायला साधू संत सन्नाटा करू नाश आयुष्याचा म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश आता करू नाश आयुष्यात सकलाच्या पाया पण अशाने माणसं ऐकत असते थोडे ऐकत नसते त्याला वाटतं मीच भारी म्हणून तुकाराम महाराज मग सकळांच्या पाया मागे दंडवत आपुलाने चित्त धरा निर्मळ करा नाहीतर ढोल चित्तानं निशा येतात गढोळ चित्तानं काय होते गुंगी येते काय गुंगी येते गुंगी बनवण्याच्या दिशेनं तंबाखू दिशे नाही जाता तरी अचानक कोणाच्या कपड्याला तुमच्या कपड्याला नाही वाटत दिशे आहेत कोणाच्या कपड्याला आहे तुमच्या नाही पहिले बाहेरच्या होत्या काय काय होतं त्याच्यात मोठ्या डोक्या असतात आणि असे कपडा दाखवून तुम्ही नाहीच तुम्ही मला होता तरी कोणाच्या पाट्या बाईच्या म्हणजे आया का बाईला ती लपून बसली असेल काय तुमच्या कपड्याच्या भिजवून पडले मारत तुमचं शरीर मारत आणि घालाला कोणाला न वाचणारा हे ओळखायला अवघड आहे का बायाला काय ओळखू येत आहे का अरे बायाला जास्त कारण कोणत्याही माणसाला माय आहे का नाही बायको बी आहे तर म्हणा देवा धर्म पण बाय तर कमीत कमी आहे
माईला बिचारीला किती कष्ट त्या 9 महिने 9 दिवस का म्हणून या मनार्थामध्ये 9 मास कष्टला 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म झाड तुझी मान अडकली. आकांत जननी दुःखे जाये मोकळे असं वाटतं का? कोणाला आम्हाला काय माहित. आणि धोरण गावा गेलो बाया कोणी कोणी गावा गेले असतात बऱ्याच, पण त्यांना त्रास झाला असत. लेकरू होताना त्रास होतो ना, त्यांना मजा येते का भाषण करताना. परंतु साधू संत सांगते काय सांगू गर्दीचे हाताना सांगण्यासारख्या नाही. मग भोगिता नारायणा तिथं काय होत, तिथं काय पंखा होता, एअर कंडिशन होत का? मग भोगिता नारायणा मांस मळत मूत्र जाणार तुझं. म्हणून तर देवाचं ध्यान करून आपलो कव्हा म्हणजे कव्हा 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 म्हणजे कव्हा 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 हे सगळं माहिती तुम्हाला. तरी पण होत नाही याचाच आधी कापून रस्त्याला लावलं. आधी तर क्षेत्र घ्यायचं आम्हाला मजा वाटायला. म्हणून या करता पाय पा पवित्र आणि गोड, पाय पा दूध पवित्र आणि गोड, पाची त्वचेच्या पदरात परी ते हेरून गोचिड अशुद्ध काय न ठेविते. म्हणून गोचिड जो आहे तो खोट्याला खरं म्हणून ध्यान करतो. त्याच्यात वासना ठेवतो. वासना कोण ठेवतो? अज्ञानानं, आपल्या अज्ञानानं आणि विषयाच्या वासना, भासणाऱ्या विषयाच्या वासना. आपण भासणारे का असणारे? असणारे. आणि जग कसं आहे? भासणार. देव मरणार आहे का भासणार आहे? खऱ्यानं पाहिलं तर देव भासणार आहे, मरणार नाही. विचार केला तर भासणार अधिष्ठान असत, असं लक्षात ठेवलं लागतं. झाल्यावर स्वप्नातले पदार्थ कुठे जातेत, मरतेत का? स्वप्नातले पदार्थ प्रमाण वाटते का मरते? स्वप्नातले पदार्थ प्रमाण वाटत आहेत, मरत नाही. म्हणून लय मोठे जत्रा आंबाबाईची स्वप्न पडले. आंबाबाईची जत्रा पाहायला गेलं, लय मोठं जत्राला आले लोक, कोणते भासणारे होते. आणि जागा झाल्या मिळले का मग? मिळले नाही. ते जिथेच नव्हते त्याने वाटले ते दिसतेच माणसं, ते जिथे असतेच कधी. आणि चित्र चित्र रंगाचे आहेत, कागदावर काढलेले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात प्रपंच म्हणजे काय? देव देऊळ कोरू तिथे डोंगर, एक डोंगर होता. ज्ञानेश्वर महाराज काय सांगते? डोंगरावर देऊळ कोरलं, देऊळ येऊ हे पाय. डोंगरावर देऊळ होत का दगड? डोंगर का त्याचा, हा देऊळ का त्याचा?
पुन्हा महादेव करता योगी जागराचा त्याच्या मांडलं पार्वती देवी जागराची गणपती योगी जागराचा त्याच्या हातात नाडू द्याला योगिकाच्या किती जण झाले केवळ महादेव देव पार्वती देवी गणपती लाडू लाडू पाच कुठे योगो तसं एकच पाच नाक डोळे कान दात बसते ते तळी करतात त्याची घ्यायला कळत घ्यायला कळत ध्यानात ठेवत ह्याच वाचना वाचना कोणत्या खोट्याच्या का खरं समजू खोट समजल्यावर वाचता राहत्यान का आणि खरं समजल्यावर राहत्यान का त्या काय खऱ्या बोलल्यावर कशा काय राहत्यात राहत्यात ठेवण्यावर म्हणून जग खोट आहे हे खरंय मग हे बरं का काय मग पाया पडायला नाहीतर नखरे करीत बसा एकमेकाच्या पाया पडा म्हणून साधू संतानं सांगितलं पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडायच्या मस्त का त्या पायावर सगळा हे शहाणपणा पायावर घाला नाही यायच्या बायका पोरं सोडून पंढरीला आले पैसे खर्च करून मग त्याच्या सगळं सोडून आले काही कुठं पंढरीत आणि आपण आपल्या जे काय ध्यानात नाही का मागचं देवाधर मग आपण ती एकमेकाच्या पाया पडायला पाहिजे कारण आपण खोट सोडून आलो आणि आता हे खोट ओळखलं साधू संतांना सांगितलं मग आपण खोट ओळखलं हे बी खोट आहे ते बी खोट आहे ते खोट सोडून तात्पुरतं आलो पण हे खोट आहे ओळखलं झालं कमाईनं सांगितलं तुमचं आडनाव काय कुळवंत 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 आता वेळ मरणासात सगळे कुळवंत कुठं गेले मरणात आणि हे कुळवंत अरे बाप्पा रे चालगड्या म्हणून हा संसार खोटा आहे असं माणसाने लक्षात घ्यावं हा दिसायला खरा आणि खरोखर त्या दिसायला जरी खरा असला तर बरा आहे म्हणून आयुष्य जात आहे पहा चालत येत तसे महा स्वहिताचा घोर वहा त्याने राहा देवाच्या कारण देव काय आहे त्यामुळे म्हणजे त्याच्यामुळे तर तुझीच आहे म्हणजे कुठे कुठे राग कशाचा का त्याच्यामुळे तुझी का तुझीचा त्यामुळे ठीक आहे प्रत्येक जिवंत कामू नये आता जिवंत आहे का नाही खोट खरं आहे का नाही बघ हे मतदान खरं नाही होय काही बी करतात म्हणजे याला मत खाऊते म्हणजे त्याला पैसे नाही दिले पाहायचा बकवास पोटाला इतके पैसे सगळ्याचे कसे काय असतात म्हणजे त्याने कमी
देवाचं घऱ्याचं नाव कमवाव का पैसे कमवाव वावरं घ्यायला घर बांधायला लग्न करायला तर जास्त पैसे कशाला लागायचे पाहुणे रावळे आले की त्याला खाऊ बघायला पाहिजे ना हक्क्याचे म्हणून अशा रीतीनं असा तुझीचा धंदा करू नका तुमचं पोट भर का आणि देवाचं नाव घ्या त्याला काय होईल चित्त शुद्ध होईल शुद्ध देवाचं नाव घेतल्यानं काय होईल शुद्ध झालं की माणसाला खरी अक्कल येईल थोडं हुंगीत बसायचं नाही तर चिरगुट पाहत नाही बसायची याच्यावर थोडं बांगड्या भाजीच्या चमक्या घालायच्या काही करताय पागल झाल्यावर माणूस काही करत त्याला सुधरतच नाही काय करावं काय नाही करावं त्याच्या करता चांगलं मन होण्यासाठी देवाचं नाव घ्यावं असं साधू संतानं आपल्याला सांगितलं पुंडलिक वरदेव श्री ज्ञानदेव